हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाच्यांनी प्रार्थना करते। माझी भांडे राहिलेले आहे, किचन क्लीन करायचं राहिलेलं आहे, सकाळी सर्व आवरून झालेलं आहे, फक्त आता किचनचं राहिलेलं आहे। इहिकाला झोपवलंय, सकाळी छान ऊन पडलेलं होतं, मग त्या उन्हामध्ये सकाळचं ऊन कसं असतं जरा काय म्हणतात ते सकाळचं ऊन कसं असतं कोवळं असतं, तर म्हटलं चला थोड्या वेळ तिला तिथे खेळवते आणि मग इहिका झोपली। आता मी आवरायला घेतलेलं आहे, माझे जे बाकीचे काम आहेत ते करून झालेले आहे। आणि 26 जानेवारी आहे, आता 26 जानेवारीची तयारी करायची आहे। आता याला काय तयारी करायची तुम्ही म्हणाल, इहिकाला फ्रॉक घ्यायचा आहे किंवा टी शर्ट जो मिळेल तो घेणार आहे। आणि म्हटलं मला पण एक व्हाईट कुर्ता घ्यायचा यार, माझ्या ड्रेसेस कलेक्शनमध्ये व्हाईट कुर्ताच नाही आहे, तर म्हटलं व्हाईट कुर्ता एक घ्यायचा आहे। आणि भानुदासला शर्ट घ्यायचा आहे, पाहूया आता ते कधी घेणं होणार आहे, तर आज घेऊ म्हटलं, पण जर शक्य झालं तर आम्ही जाऊया, तर आज घेऊन टाकूया। तुम्ही कसं सेलिब्रेट करणार आहे मला कमेंटमध्येच नक्की सांगा। आणि जो आपल्या अभिमानाचा दिवस आहे 26 जानेवारी 15 ऑगस्ट, हे दिवस कधीच आपण विसरू शकत नाही। हा दिवस आला ना त्या दिवशी आपल्याला इतकं मन भरून येतं, आपला जे हृदय आहे ना ते इतकं भरून येतं ना, अरे आपण या देशाचे कोणीतरी लागतो, पण असं का होतंय? त्या दिवशी का वाटतं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे। इतर दिवस काय 365 दिवस आहे, त्यातले हे 2 दिवस सोडले समजा 26 जानेवारी 15 ऑगस्ट, तर त्यातले 363 दिवस राहतात। मग ह्या दिवशी काय असतं? त्या दिवशी आपल्याला का वाटत नाही की आपण भारतासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण पण नागरिक आहोत जबाबदारी, मग आपण तसं का नाही वागत आहे? मग या दिवशी आपल्याला एवढं का छान वाटतं? पण काही म्हणा, हे दिवस वेगळेच आहेत, कारण की ह्या दिवशी आपल्याला इंडिपेंडन्स डे मिळाले असतं, रिपब्लिक डे असतो आपला, सो त्यामुळे आपला ऊर भरून येतो आणि खूप छान वाटतं, छाती फुलून येते आपली की ये आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपण हा दिवस साजरा करतोय। तर त्यामुळे खूप आनंद वाटतं, सर्वांनाच आनंद वाटतोय। पण मी म्हणेल सर्व दिवस आपले सारखेच असायला हवेत, असं मी म्हणेल, ते देशासाठी का होईना पण सारखे असायला हवेत। आणि खरंच मी सॅल्यूट देते ते आर्मी आहेत, जे नेव्हीमध्ये काम करतात, पोलीसमॅन आहेत, देशासाठी खरं स्वतःचं जीवन व्यतीत करतात, त्यांच्यासाठी खूप खूप सॅल्यूट देते मी। त्यांच्यामुळेच आपला देश सुरक्षित आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे। आणि एरोप्लेनचा आवाज येतोय, आय थिंक तुम्हाला येतो की नाही माहीत, पण इथं जवळच इंदोर आहे, एअरपोर्ट आहे, त्यामुळे जास्त विमान इथे दिसतात आहे। चला आता मी बाकीचं आवरून घेते आणि 26 जानेवारीची तयारी करायची आहे, भेटूया पुन्हा। आम्ही दोघीही बाहेर गेलो होतो आणि तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं असेल की गाय आणि बगळा करकोचा काहीतरी होतं मला वाटतं, तर तुम्ही कमेंट करून मला सांगा नेमकी काय बगळा की करकोचा। तर मस्तपैकी एकमेकांसमोर उभे राहिले आणि चोचीनी तो पक्षी आहे ना किडे खात होता, गाई काहीच करत नव्हते, असं एकदम बघूसं वाटत होतं नेमकं दोघांचं चाललं काय। तर क्लिप तुम्ही पाहिलीच आहे। आणि मला एक वस्तू आणायची होती, ती वस्तू काय मला मिळाली नाही आहे। आणि येता येता उद्या 26 जानेवारी आहे, तर दुकानांमध्ये झेंडे विकायला आलेले आहेत आणि खूप साऱ्या वस्तू आलेल्या आहेत ना, तर इहिकाचं चालू झाले की मला झेंडा घे, तर तिच्यासाठी 5 रुपयाचा झेंडा घेतलेला आहे। तो पण असा कागदी झेंडा आहे, कारण की लहान मुलांकडे झेंडा द्यायचा म्हटलं ना ते व्यवस्थित ठेवत नाही, म्हणून म्हटलं आता सध्या ठीक आहे तुला खेळण्यासाठी राहू दे, पण मी तेवढा खूप काळजी घेते की तिच्याकडून तो फाटणार नाही आहे, तो व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे, तर आता व्यवस्थित वर ठेवलेला आहे, तिचं खेळणं चालू आहे। म्हटलं तर चला चहा वगैरे झालेला आहे, बाहेर जायचं आहे मला, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच बाहेर जायचं आहे, त्यासाठी रेडी झालेली आहे। आणि इहिकाचं रेडी करणं बाकी आहे, तिला रेडी करते। आणि बाहेर कशासाठी जाणार आहे तुम्हाला सकाळीच सांगितले की तिला ड्रेस बघायचा आहे 26 जानेवारीसाठी, बघूया तो मिळतो की नाही, फ्रॉक किंवा टी शर्ट ऑनलाईन पाहत होते मी, पण ऑनलाईन काय मिळालंच नाही आहे। ओके,
तर चला तिला रेडी करते आणि मीही निघते। संध्याकाळी काय जेवण करायचं अजून त्याचा पण प्लॅन केलेला नाही आहे, तोही आता भानुदास येतील त्यावेळेस मी त्यांना विचारेल काय करूया। सकाळचं सगळं संपलेलं आहे या चलो आता निघतो आम्ही, आवरतो आणि तेही आता थोड्या वेळाने येणार आहे। कॉल करून विचारते निघालेत का नाही निघाले, तुम्ही निघाले असतील तर आम्ही पण बाहेर उभे राहू कुलूप लावून। चालायचं येऊ। हां आज आहे 26 जानेवारी। नाश्त्यासाठी बनवला आहे उपमा आम्ही सर्वांनी खाल्ला। त्यानंतर ही काल रेडी करत होते तर ही का इतकी मस्ती करत होती की तयारच होत नव्हती, खूप वेळ तिची मागच फिरत होतो। नंतर तिला तयार केलं तर हा फ्रॉक घेतला आहे, तिला तिरंग्याचा झेंडा हात सॅल्यूट करताना आणि तिचे फोटोज काढले, व्हिडिओज घेतले काही आणि त्यानंतर ते जाणार होती तिच्या बाबांबरोबर कंपनीत झेंडावंदन करण्यासाठी। त्यानंतर ते दोघे गेल्यानंतर मग माझं काम सुरू झालं। मग मी माझे रील आणि इंस्टावर टाकण्यासाठी यूट्यूब शॉर्ट्ससाठी मी व्हिडिओ बनवत होते, व्हिडिओ बनवायचे होते, त्यासाठी मी रेडी होणार होते तर ते तुमच्यावर इथं शेअर केले। आणि इथे पुढे जी क्लिप आहे ती कंपनीमधली आहे। ही का झेंडावंदन केल्यानंतर गाण्यांवर डान्स करत होती, कॉपीराईट बसेल म्हणून मी ते साऊंड ऑफ केलेला आहे। तर इथे मस्तपैकी तिचा डान्स चालू होता। आल्यानंतर खूप एक्सायटेड होती ती, फ्रॉक नवीन असल्यामुळे तिला आणखीनच मजा वाटत होती। तर इकडे प्रभात फेरी निघाली होती सकाळी। इहिकाचे बाबा जाताना त्यांना ही प्रभात फेरी दिसली, सागरमध्ये मुलांची शाळेतल्या मुलांची प्रभात फेरी निघाली होती। तर ही प्रभात फेरी पाहिल्यानंतर ना मला माझे लहानपणीचे दिवस आठवले शाळेतले। आम्ही सुद्धा असेच सकाळी लवकर उठायचो 26 जानेवारीला आणि जायचं प्रभात फेरीसाठी, बोलवायचे शिक्षक लवकरच, लहान असो मोठे असो सगळे मुलं यायचे आणि नारे द्यायचं, वंदे मातरम, भारत माता की जय असे नारे द्यायचं आणि खूप छान वाटायची ती प्रभात फेरी। पूर्ण गावातून ती प्रभात फेरी निघायची, सगळेजण बाहेरून बघायचे। बेसिकली भानुदासने हा व्हिडिओ शूट केला आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओसाठी आणि मी काही बाहेर जाणार नव्हते, हे दोघंच बाहेर गेले होते त्यामुळे त्यांनी हा शूट करून ठेवला आहे। थँक्यू भानुदास। प्रत्येक शाळेमध्ये ही प्रभात फेरी काढतात आणि हे सर्व करण्यामागचं कारण एवढंच असेल की आपण भारतीय नागरिक आहोत, या देशाचे देणे लागतो आपण आणि या देशासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे। ही भावना, ही जागरूकता या मुलांमध्ये लहानपणापासूनच लागली पाहिजे, रुजवली पाहिजे आणि नागरिकांमध्ये सुद्धा ही जाणीव होण्यासाठी ही प्रभात फेरी काढत असावी असं मला वाटतंय। फोटो काढले आहेत, रील बनवले आहेत आणि शॉर्ट्ससाठी पण छोटे क्लिप बनवलेले आहेत आणि भूक लागलेली आहे तर इकडे आता ब्रेड पकोड्याची तयारी करतोय। सकाळी उपमा केला होता, त्यानंतर मी ही कंती जाऊन आले कंपनीमध्ये, झेंडावंदन करून आलेले आहेत आणि तुम्ही पाहताय मी तिरंगा बांगड्या घेतलेल्या आहेत। चला आता ब्रेड पकोडा करतो, भूक लागलेली खरं। ए बाळा चल खाली ये। जेवण केलं त्यानंतर इहिका झोपली, भानुदासने थोडा आराम केला आणि मी माझं काम करत बसले आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर आलो आणि इथे तुम्ही पाहू शकता लाईटीच्या खांबांना तिरंग्याचे कलर दिलेले आहेत आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती चिकन खाण्याची आणि KFC सारख्या प्लेसची आम्ही शोधत होतो पण आणि ती प्लेस मिळाली। तर रॅपस्टिक ही एक प्लेस आहे पिठापूरमध्ये, तर तुम्ही इथले असाल तर तुम्हाला ती प्लेस नक्की माहीत असेल। मी मागवलेलं आहे हे, चला माझी ऑर्डर आलेली आहे, अजून भानुदासची ऑर्डर यायची बाकी आहे। त्यांनी काय मागवले ते तुम्हाला नंतर दाखवते।
सातारा रोडमध्ये आम्हाला परत आहे घसरगुंडी. तर तो मॉल इथेच रोडनी असतो, त्यामुळे ते बाहेरची वस्तू ठेवलेले असतात खेळण्यासाठी. ते दिसल्यामुळे ही कालचं मन झाले आम्हाला खेळायचं. तर ती आता इकडे आलेली आहे. हे बघा घसरगुंडी खेळण्यासाठी आलेली आहे. आता तिच्यासाठी आम्ही इथे बसलोय. 10-15 मिनिटं इथे खेळू आणि मग घरी जाऊ. इहू बाय बाय. चला जायचं घरी. जस्ट आता आम्ही आलेलो आहोत आणि इकडे मी ठेवला आहे हळद दूध करायला. आणि थोडा घसा खवखवतोय त्यांचा, तर त्यांना सुद्धा हळद दूध देते आणि उरलेलं मी पण पिऊन घेणार आहे. कारण की थंडीमुळे थोडासा खवखवतोच. तर म्हटलं तर ते गरम गरम पिऊन घेऊया. म्हणजे जास्त गरम नाही, कोमट करून पिणार आहोत. आणि हिकाचे जे फोटो आहेत ते तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. आमचे सुद्धा फॅमिलीचे फोटो व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला नक्की मिळणार आहे. सिंपल असाच केलेला आहे. आणि ही का गेली होती कंपनीमध्ये, हळदच्या कंपनीमध्ये. तिथं झेंडावंदन करतात, तर तिथे तिला नेलं होतं सकाळी. तर तिचं झेंडावंदन तिकडे झाला. मी काही गेले नव्हते, मी घरीच शूट केलं आणि क्लिप छोटे केलेल्या आहेत इंस्टावर टाकण्यासाठी आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी. व्हिडिओ इथे सेंड करते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.